महानगरपालिका क्षेत्रामध्ये निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठ्या हिमतीनं लढेल आणि विजय प्राप्त करेल असा विश्वास आम्हास आहे. महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडीच्या घटक पक्षाशी देखील बोलणी चालू आहे. सन्मानकारकरित्या सोबत आले तर त्यांना सोबत घेऊन आणि सन्मानकारकरित्या सोबत नाही आलो तर स्वबळावर सुद्धा लढण्याची आमची तयारी केलेली आहे. आपण बघितलं असेल की नांदेड जिल्ह्यामध्ये मी म्हणणारे लोक भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार खासदार या जिल्ह्यामध्ये असताना देखील त्यांच्यावर मात करून प्रताप पाटील चिखलीकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपपेक्षा जादा जागा मिळवल्या. तसंच विंधे गटाचे 4 आमदार या नांदेड जिल्ह्यामध्ये असताना देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एक नगराध्यक्ष, 14 नगरसेवक आणि 4 पुरस्कृत नगरसेवकाचे 18 नगरसेवक पदी आम्ही निवडून आलो. उलट पक्षी शिंदे गटाला मात्र 15 नगरसेवकच निवडून आले. वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून कोणी काय केलं त्यापेक्षा या नांदेड शहरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ह्या नांदेड शहरातील नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सक्षम आहे. त्याचं कारण पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना समाजासाठी लोकांसाठी कोरोना कालखंडामध्ये जे काम साहेबांनी केलेलं आहे ते सर्व जनतेने बघितलेलं आहे आणि त्यांचेच शिलेदार महानगरपालिका क्षेत्रामध्ये वार्डनिहाय निवडणूक लढवत आहेत. आम्हाला खात्री आहे ज्याप्रमाणे उद्धव साहेबांनी जनहिताची काम केली तसेच नांदेडकर जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला. आम्ही अधिक तन्मयतेनं अधिक निरपेक्षपणे नांदेड शहरातील नागरिकांची सेवा करू आणि सेवा करण्याची संधी नांदेडकर वासियांनी आम्हाला द्यावी अशी त्यांना मी नम्र विनंती करतो. नगरपालिका निवडणुकीच्या कालखंडामध्ये शिवसेना नेते अंबादासजी दानवे, शिवसेनेचा उपनेता तथा संपर्क प्रमुख म्हणून मी स्वतः प्रचाराची रणनीती आखली. मी स्वतः काही ठिकाणी प्रचार सभा घेतल्या आणि प्रचार सभा घेऊन आम्ही किनवटमध्ये प्रचार सभा घेतल्या, धर्माबादमध्ये प्रचार सभा घेतल्या. ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी नेते म्हणून अंबादास दानवे, मी आणि नागेश पाटील आष्टीकर खासदार तसेच माझे आमदार आदरणीय रोहिदाजी चव्हाण साहेब जिल्हा प्रमुख या सर्वांनी मिळून मेहनत घेतलेली आहे. फक्त विषय असा आहे की सत्ताधारी पक्षाची लोक कोणी हेलिकॉप्टर घेऊन येत होतं, कोणी विमानं घेऊन येत होतं, म्हणून प्रसार माध्यमांचं त्यांच्याकडे अधिकचं लक्ष होतं. आम्ही गावोगावी किंवा छोट्या छोट्या शहरामध्ये सभा घेत असताना प्रसार माध्यमांचं लक्ष तेवढं आमच्याकडे वेधलं नाही, म्हणून कदाचित तुम्हाला जसं वाटत असेल लक्ष दिलं गेलं नाही. धर्माबादमध्ये ऐन निवडणुकीच्या दिवशी भाजप आमदारांकडून पैसे वाटवण्याचा आरोप करण्यात आला होता. तर त्या ठिकाणच्या मतदारांनी भाजप आमदाराला फटकारलेला आहे आणि जनहित मराठवाडा विकास परिषद ही निवडून आलेली आहे. आपलं काय म्हणणं? मतदारांना डांबून ठेवणं, मतदारांना पैशाचं आमिष दाखवून मतदान करायला भाग पाडणं हे कोणत्या भाजपच्या तत्वात बसतं हे त्यांनी शोधून पाहावं
आणि जनतेला धाकटदपशा, दादागिरी हे चालत नाही. जनता विनम्रतेच्या माणसाकडे जास्त करून लक्ष देते आणि त्याचा परिपाक धर्मवादमध्ये आमचे ॲडव्होकेट सुरेंद्र बेळकुणीकर यांनी स्वतः निवडणूक आयोग, त्याचप्रमाणे निवडणूक यंत्रातील तत्सम यंत्रणा याबाबत पुराव्यासहित तक्रारी दाखल केलेल्या आहेत. मात्र तेथील जनतेने देखील अशा लोकांना नाकारलेलं आपण बघितलेलं आहे.